भंडारा शहरात मागील काही दिवसांपासून गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा दिसून येत होता. शहरातील अनेक एजन्सी धारकांच्या गोडाऊनसमोर नागरिक पहाटेपासून मोठ्या रांगा लावून सिलेंडर घेत असल्याचं चित्र निर्माण झाले होते. त्या संबंधात जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी सेल्स ऑफिसर यांच्याशी बोलून सांगितले की गॅसची पाईपला गळती असल्यामुळे गॅसच्या सप्लाय सुरळीत सुरू नव्हता. परंतु ती समस्या आता दूर झालेली आहे आणि आता गॅस सिलेंडरचा तुटवडा होणार नाही. मात्र तरी देखील वारंवार भंडारा शहरांमध्ये लोकांना सिलेंडरचा तुटवडा होत असल्याचे निदर्शनात आल्याने जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी शहरातील सुमनोहर लॉन या ठिकाणी आकस्मिक धाड टाकत त्या ठिकाणी समर्थ केटरिंगचा काम सुरू होता. त्या ठिकाणी फार मोठा असा 7 घरगुती वापराचा सिलेंडरचा साठा सापडलेला आहे. आता अवैधरित्या व्यवसायात घरगुती सिलेंडरचा वापर करणाऱ्यावर जिल्हा पुरवठा विभागाने कंबर कसली आहे. 5-7 दिवसापासून सारख्या पेपरमध्ये वगैरे तक्रारी येत आहेत की भंडारा जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालेला आहे. तर या संदर्भात सेल्स ऑफिसर श्री रिजवान यांच्याशी बोलणं केलं. त्यांनी असं सांगितलं की गॅस पाईप लीक असल्यामुळे गॅसचा सप्लाय सुरळीत सुरू नव्हता, परंतु आता तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे आणि आता गॅसचं जे शॉर्टेज होतं ते आता संपण्याच्या मार्गात आहे. परंतु तरी देखील वारंवार TV चॅनलद्वारे आणि पेपरमध्ये ह्या न्यूज येत आहेत की भंडारा शहरामध्ये लोकांना हाल अपेष्टा सहन करावं लागत आहेत गॅस सिलेंडर मिळण्याकरिता. तर त्या दृष्टिकोनातून आज आम्ही आमच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याच्या टीमनी सुमनोहर लान या ठिकाणी आकस्मिक धाड टाकली आणि त्या ठिकाणी समर्थ कॅटरर्स यांचं कॅटरिंगचं काम सुरू होतं आणि त्या ठिकाणी आम्हाला फार मोठा असा 7 घरगुती वापराच्या HP सिलेंडरचा साठा सापडलेला आहे. त्याच्यापैकी 1 सिलेंडर हे भरलेलं आहे आणि बाकी 7 सिलेंडर हे रिकामे आहेत. आवश्यक कारवाई करण्यात येईल.